दरम्यान राज ठाकरे मांडत असलेल्या संकल्पना लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचं अविनाश जाधव म्हणालेत। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याला मनसैनिकांची पावलं आपसुकच शिवाजी पार्ककडे वळतात, कारण की आज नववर्षाचं स्वागत राज ठाकरे यांच्या भाषणातून, त्यांच्या विचारातून प्रत्येक मनसैनिक करत असतो, महाराष्ट्र देखील करत असतो। आपण ठाण्यातल्या मनसेच्या ऑफिसमध्ये आहोत, मध्यवर्ती कार्यालय आहे आणि आजच जो गुढीपाडव्याचा मेळावा होणार आहे शिवाजी पार्कमध्ये, त्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याची तयारी इथे या मनसेच्या ऑफिसमध्ये आपल्याला बघायला मिळते। जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आहेत, त्यांच्याबरोबरच इतर सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि आपण विचारणार आहोत अविनाश जाधव यांना, सर आज गुढीपाडवा आहे, गुढीपाडव्याची सुरुवात तुमची खरं म्हणजे संध्याकाळी जो मेळावा होतो त्या मेळाव्यातल्या विचारांनी राज ठाकरेंच्या होत असते, काय सांगाल? कशा प्रकारे तयारी सुरू आहे ठाण्यातून? कशा प्रकारे तुम्ही सगळेजण एकत्र जाणार आहात? खरं तर आजचा दिवस हा आमच्या सर्वच महाराष्ट्र सैनिकांच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस असतो। आमच्या घरात जसं सण असतं तसं आमचा पक्ष हा आमच्या सगळ्यांचं एक घर आहे आणि त्यामुळे गुढीपाडवाची आमची सभा शिवतीर्थावर होणारी आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असते। संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर काल आमचा एक पदाधिकारी आहे, तो दुबईवरनं आला आहे, दुबईला कामाला असतो तोसिफ म्हणून, आणि तो दुबईवरनं सभेसाठी आलेला आहे। सो संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात जिथे आमचे महाराष्ट्र सैनिक आहेत ते आज शिवतीर्थाकडे येणार आहेत। आज सकाळपासून मी सगळ्यांच्याच पोस्ट पोहोचते, कोणी कोल्हापूरवरनं निघाला आहे, कोणी बीडवरनं निघाला आहे, कोणी चंद्रपूरवरनं निघालेला आहे सभेला। तर सगळेच आज राजसाहेब काय बोलणार आहेत यासाठी उत्सुकता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।